लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त। लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त। लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त। लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त। ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती। करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती। ऐसी कळवळ्याची जाती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती। पोटी भारवाहे त्याचे सर्वस्व ही साहे, त्याचे सर्वस्व ही साहे, त्याचे सर्वस्व ही साहे। पोटी भारवाहे त्याचे सर्वस्व ही साहे, त्याचे सर्वस्व ही साहे, त्याचे सर्वस्व ही साहे। ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती। करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती। ऐसी कळवळ्याची जाती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती। तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे। तुका बरे माझे तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे। तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे। तुका बरे माझे तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे। ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, कळवळ्याची जाती। करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती। ऐसी कळवळ्याची जाती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती। विठोपार कुमाई, विठोबार कुमार, विठोपार कुमाई, हरि जय विठोपार कुमाई, विठोपार कुमाई, विठोपार कुमाई, विठोबार कुमार, कुमार। टाळी वाजवा विठ्ठल, 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 विठ्ठला, विठ्ठल, विठ्ठला, विठ्ठल, 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 विठ्ठला। विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठला, टाळी, विठ्ठल, विठ्ठला, विठ्ठल, विठ्ठल,
विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सारा पंढरीनाथ पुंडलिक वरदा हरी श्री ज्ञानदेव हरिनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम विश्वगुरु निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वर भगवान गंगा गोदावरी माता जनार्दन स्वामी महाराज सद्गुरु जोग महाराज बोलो रे बाई विठ्ठल विठ्ठल लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती तुका म्हणी माझे तुम्हा संतावरी उझी ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती विठ्ठल 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 महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया कलाबज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजोधिकामोधिवक्त्रम खलानीशवादापनोदारदक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती वर्णानामर्थ संघानां रसानां छन्दसामपि मंगलानांच करतारो वंदे वाणी विनायको संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं
नमामि जोगं क्षीरसागरं तं यदक्षरमणाख्येयम् आनन्दं मज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथीति ख्यातमदैवतमाश्रये निवृत्तिनाथाचे चरणी निवृत्तिनाथाचे चरणी निवृत्तिनाथाचे चरणी निवृत्तिनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी 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 निवृत्तिनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शिवे अवतार धरून गेले त्रैलोक्य पावन निवृत्तिनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शिवे अवतार धरून गेले त्रैलोक्य पावन निवृत्तिनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शिवे अवतार धरोणी केले त्रैलोक्य पावन लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला बावीन प्रीती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेविकर्ता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला लागलेलं गोंडस फळ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे असणारे बोलवा पुत्र कणकाई कुमार जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज संतांचं हृदय कशा पद्धतीचं आहे ते एका आईच्या खऱ्या अर्थानं आईच्या स्वरूपामध्ये आपल्याला प्रतिपादन करतायत. विठ्ठल 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 अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा पर्याय देणं अत्यंत गरजेचा तो म्हणजे असा. 1 वर्षापूर्वी आपल्या पिंपळगावामधील सौभाग्यवती कलाबाई खंडू कानकाटे 1 वर्षापूर्वी या कुटुंबातून निघून गेल्या आणि त्यांना जाऊन आज पूर्ण वर्ष होतंय. त्या अर्थानं खरा तर आजचा हा सगळा जो काही सोहळा आहे त्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आहे. आमच्या वैदिक धर्मानुसार माणसावर काही संस्कार केले जातात. 16 संस्कार प्रामुख्यानं सांगितलेत. त्या 16 संस्कारांपैकी शेवटचा संस्कार जर कोणता असेल तर तो शेवटचा संस्कार म्हणजे हा वर्ष श्राद्धाचा आहे. आणि त्या संस्कारासाठी आज सगळे आप्तेष्ट गणगोत सगळे सोयरे आज या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्या कानकाटे परिवाराच्या वतीनं आजची ही सेवा आमच्या वाट्याला आली. आम्ही आमचं परम भाग्य समजतो. सेवेसाठी उपस्थित असणारे सगळेच महाराज मंडळी त्यामध्ये गायक असतील, वादक असतील, टाळकरी मंडळी असतील, तुम्ही सगळे श्रोतृवर्ग असाल, शूटिंगवाले असतील, मायकवाले असतील, सगळ्यांचे आभार मानतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. लक्षात घ्या, या जगामध्ये जो माणूस जन्माला आलाय त्याला एक ना एक दिवस मरायचं आहे. मरण हे प्रत्येकाचं निश्चित आहे. या जगामध्ये जगण्यासाठी आत्तापर्यंत एकही माणूस आला नाही. माणसं सोडा, ज्या वेळेस साधू संत या मृत्यू लोकामध्ये अवतरित होत आहेत, साधू संतांना सुद्धा जावं लागतं नवे. ज्या वेळेस भगवान परमात्मा मृत्यू लोकामध्ये येतो, भगवान परमात्म्याला सुद्धा इथून जावं लागतं. याच्यामध्ये नवल नाही. लक्षात घ्या, तुम्हा आम्हाला जावं लागेल याच्यामध्ये नवल काय असावं? नवल नाही महाराज. या ठिकाणी ज्या वेळेस जो माणूस खाटेवर जन्माला आला त्याला ताटेवर एक दिवस जायचं आहे. पण विशेष असं आहे, माणूस जन्माला येतो खाटेवर, मरताना जातो ताटेवर, पण आयुष्यभर त्याचं लक्ष नोटेंवर. लक्षात घ्या, माणसाचं आयुष्य एवढं चांगलं आहे. प्रत्येक माणसाला मरण आहे, पण मरणाच्या वेळेस माणूस काही गोष्टी विसरलेला आहे. त्या गोष्टी आठवणीत आणून देण्याकरता खऱ्या अर्थानं दशक्रिया विधी असेल, वर्ष श्राद्ध असेल, ही कीर्तन प्रवचन माणसानं ऐकले पाहिजे. कधी कधी माणसं दशक्रिया विधीचे प्रवचन, वर्ष श्राद्धाचे कीर्तन लोक टाइमपास म्हणून ऐकतात. पण खरं सांगू, ज्या माणसाचं मार्ग चुकलाय त्या माणसाला जर परत योग्य मार्गावर यायचं असेल
आयुष्याचा योग्य मार्ग जर माणसाला शोधायचा असेल तर तो वर्ष श्राद्धाच्या कीर्तनात सापडत असतो. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून लक्षात घ्या, हे कीर्तन प्रवचन हे काही टाइमपासचे साधनं नाहीत, हे आमचं जीवन सुधरवण्याचे साधनं आहेत. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही ते पाहिले पाहिजे, त्या दृष्टिकोनातून आम्ही ते ऐकले पाहिजे. आमचा दृष्टिकोन त्यांच्याकडे पाहताना असाच पाहिजे की या कीर्तनामधून कमीत कमी जास्त नाही गड्या, पण एखादं वाक्य तरी असं येईल की ते माझं आयुष्य सुधरवू शकेल, या आशयानं कीर्तन ऐकावं. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. या जगामध्ये माणसाला मरायचं निश्चित आहे. माणूस जर मरणाला आठवत राहिला, ज्या माणसाच्या डोळ्यासमोर मरण असेल, मला असं वाटतं त्या माणसाचे पाऊल चुकीच्या दिशेनं कधी जाणार नाही. का बरं जाणार नाहीत? याचं कारण असं आहे, माणसाच्या कायम लक्षात राहील, अरे एक ना एक दिवस तर मला मरायचं आहे ना गड्या, एक ना एक दिवस मरायचं आहे ना. अहो लक्षात घ्या, इतकं सुंदर एक गीतकारानं लिहिलेलं आहे, एक दिवस आत्तापर्यंत म्हणजे साधू संतांनी आम्हाला सांगून ठेवलं, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला, तोही तैसा झाला, तोही तैसा झाला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आत्तापर्यंत जेवढे आले तेवढ्यांना जावं लागलं. कोणत्या गाडीत बसून? मृत्यूच्या गाडीत बसून. आणि म्हणून माणसानं ती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अरे एक ना एक दिवस मला सुद्धा या मृत्यूच्या गाडीमध्ये बसून जायचंय गड्या. मग याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, हे सगळं कशासाठी करायचं आहे? कशासाठी करायचं आहे? ज्यांच्यासाठी करतोय, ज्यांच्यासाठी करतोय. लक्षात घ्या, माणसाच्या आयुष्यामध्ये माणूस जे काही चुकीचं कर्म करतो ते कुणासाठी करतो? माझा आवाज तुमच्यापर्यंत येतो? एक तर काय झालं, तुमचं माझं अंतर जरा जास्तच झालं. म्हणजे तुम्ही जेवढे मागं बसले अजून तेवढेच लोक आले तर तेवढे तुमच्या माझ्या मध्ये बसतील, एवढं अंतर झालं. आणि तुम्हाला सोफ्यांवरून खुर्च्यांवरून उठायला सांगणं मला काही योग्य वाटे ना, पण ते अंतर जरा वाढलंच आहे की नाही. पण माझा आवाज तर येतो ना तुमच्यापर्यंत. बरं, बुवा काही लई लांबचा आहे असा काही नाही, बुवा सगळ्यांच्या ओळखीचा आहे, बरोबर आहे की नाही. कधी कधी काय होतं माहिती आहे का, बुवा जास्त जवळचा असला की अजून त्रास असतो. लोकांना वाटतं हे काय कायमचंच आहे. त्याच्यामुळं बऱ्यापैकी लोक काय म्हणतात, नाही नाही जो बुवा पाहिल नाही लोकांनी तो आणायचा. वास्तविक पाहता तो आणला तर तो काहीच सांगत नाही. म्हणजे जे सांगायचं तेच सांगतो, फक्त लोकांची ऐकण्याची मानसिकता अशी असते की नवीन कोणीतरी आलंय, चला मग गेलं पाहिजे. लक्षात आहे, अंतर वाढलं. मी हे सांगत काय चाललं होतं आपलं, सांग म्हणाव तू. एक तास आम्ही बसतो, तू तुझ्या मार्गाला, आम्ही आमच्या मार्गाला मोकळे. लक्षात, जीवन जगत असताना आपल्या आयुष्यामध्ये एक पॉइंट असा भेटून जावा, आम्हाला एकच पॉइंट असा भेटावा की आमचं आयुष्य सुधारलं पाहिजे. लक्षात घ्या, एक ना एक दिवस आत्तापर्यंत आमचे आई वडील असतील, आमचे आजोबा असतील, आमचे पंजोबा असतील, खापर पंजोबा असतील, ज्या मृत्यूच्या गाडीमध्ये ते गेले, एक दिवस आम्हाला सुद्धा त्याच गाडीमध्ये बसून जायचंय. लक्षात घ्या. पण मग तीच गाडी जर सगळ्यांना नेण्याकरता येणार असेल तर आम्ही आमचं आयुष्य कसं जगलं पाहिजे याच्याकरता फार सुंदर सांगितलं. जिस गाडी से सबको जाना वो गाड़ी आने वाली है, जिस गाड़ी से सबको जाना वो गाड़ी आने वाली है. अक्ल का कोयला धर्म का धुआं, गाड़ी झुक झुक आई रे, गाड़ी झुक झुक आई रे. जिस गाड़ी से
सबको जाना, वो गाड़ी आने वाली है। पाप पुण्य दो डिब्बे बनाए, पाप पुण्य दो डिब्बे बनाए, जन्म मरण दो स्टेशन रे, जन्म मरण दो स्टेशन रे। जिस गाड़ी से सबको जाना, वो गाडी आने वाली है। अरे ज्या गाडीनं आतापर्यंत सगळे गेले त्या गाडीमध्ये आम्हाला सुद्धा एक ना एक दिवस जायचं आहे। पाप आणि पुण्याचे 2 डब्बे आहेत, लक्षात घ्या। मग आम्ही आमच्या कर्मानं ठरवायचं असतं, आम्हाला पुण्याच्या डब्यात बसायचं, आम्हाला पापाच्या डब्यात बसायचं। जर पापाच्या डब्यामध्ये बसत असाल तर स्टेशन मात्र नरकाचं आहे, आणि जर पुण्याच्या डब्यामध्ये बसत असाल तर स्टेशन मात्र स्वर्गाचं आहे। लक्षात घ्या। विठ्ठल 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 विठ्ठल। म्हणून बघा, आपल्या आयुष्यामध्ये कर्म हे आपल्या पद्धतीनं करायचं असतं, लोकांवर जास्त अवलंबून राहू नये माणसानं। बऱ्याच वेळेस माणूस आयुष्य जगता जगता अशा पद्धतीनं जगतो, 4 लोक काय म्हणतील। आतापर्यंत ते 4 लोक कुणालाच सापडले नाही। 4 लोक काय म्हणतील लक्षात घ्या। मला वाटतंय की मी जे करतोय ते योग्य आहे, मी जे करतोय ते शास्त्रानं जर मला चांगलं सांगितलेलं असेल तर मी ते कर्म केलं पाहिजे। काही काही लोक म्हणतात, महाराज कदाचित आपण जर असं केलं ना तर तो समोरचा माणूस दुखावेल। लक्षात घ्या, समाजाची रीत अशी आहे, तुम्ही 100 कामं एखाद्यासाठी चांगले करा, एक काम फक्त त्याच्या विरोधात करा, तोच समाज तुमच्या विरोधात गेल्याशिवाय राहणार नाही। विठ्ठल 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 विठ्ठल। कितीतरी उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर असतील, कितीतरी उदाहरणं डोळ्यासमोर असतील। लक्षात घ्या, एक काम जर त्यांच्या विरोधात जाऊन केलं तर मागच्या 100 कामांवर पाणी फिरत असतं। त्याच्या पुढे जाऊन सांगू, आपण तर सामान्य माणसं आहोत गड्या, सामान्य माणसं आहोत। लक्षात घ्या, एखाद्या वेळेस माणसानं जर एखाद्या देवाकडे नवस केला आणि तो जर पूर्ण झाला नाही तर देव बदलणारी माणसं या समाजात आहेत। तुम्ही आम्ही तर माणसं आहोत, माणसं का नाही बदलणार लोक। लक्षात घ्या, म्हणून लोकांकडे जास्त लक्ष द्यायचं नसतं। अरे ज्या समाजामध्ये देव बदलले जातात त्या समाजामध्ये माणसं बदलतील, याच्यात नवल काय। म्हणून आपलं आयुष्य आपल्या रंगात आणि आपल्या ढंगात जगायचं असतं, कुणाच्या अपेक्षेनं जगायचं नसतं। विठाला 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 विठाला। आपल्या रंगात आणि आपल्या ढंगात जगायचं म्हणजे पिऊन कुठं पडायचं नाही। लक्षात घ्या, आपलं आयुष्य इतकं सुंदर असावं, इतकं सुंदर असावं की बस समोरच्या माणसानं आपलं आयुष्य पाहिल्यानंतर समोरच्याला आपल्या आयुष्याचा हेवा वाटावा, इतकं सुंदर आयुष्य असावं, इतकं सुंदर आयुष्य असावं। आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठावरी ओघळावा। आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा। इतकं सुंदर आयुष्य असावं। लक्षात घ्या, इतकं सुंदर आयुष्य असावं। आणि एवढं सुंदर जर आयुष्य असलं ना, एवढं सुंदर आयुष्य, कधी कधी पहा तुम्ही, काही काही माणसं भेटले ना, आनंद होतो महाराज, आनंद होतो की बस आज सकाळी सकाळी या माणसाला भेटलं ना, आजचा दिवसच चांगला जाणार। का बरं? कारण की त्यांच्याकडं कधीही जा, त्यांचा चेहरा कायम असा प्रफुल्लित राहतो। चेहऱ्याकडं पाहिलं का हसायला येतो बिचाऱ्यांच्या, इतके सुंदर चेहरे काही काहींचे असतात। आणि काही काहींचे चेहरे असे असतात की याची ना आपली परत काय गाठभेट होऊ नये गड्या। याचं सकाळी सकाळी तोंड सुद्धा पाहिलं नको। हा ह्या गल्लीनं आला तर आपण दुसऱ्या गल्लीनं निघावं, पण ते समोरून येऊन राम राम केल्याशिवाय राहत नाही। लक्षात घ्या, अशा तोंडाचे काही काही माणसं असतात। जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, फोडिली गोवरी आणि तैसा दिसे तोंडावरी। अशा माणसांचं दर्शन नको। मला असं वाटतं आपल्याकडं पाहिल्यानंतर म्हणजे एखाद्या माणसाला फार दुःख असावं, दुःखी असावं तो बिचारा। दुःखी असताना आपण त्याला भेटावं, तेवढ्यात अचानक भेट व्हावी,
पण आपला चेहरा पाहिल्यानंतर त्याचं निम्म दुःख तरी गायब झालं पाहिजे, असा आपला चेहरा असावा, असा आपला चेहरा असावा, असा आपला चेहरा असावा. पण काही काहींचे चेहरे असे असतात, तो बिचारा आनंदात जरी असला, तो आनंदात जरी असला तरीसुद्धा त्याचा चेहरा पाहिल्यानंतर त्याचा निम्मा आनंद कमी होतो का, हा एवढा तो असं तोंड करून का बसला असेल. कधी कधी श्रोते असे बसतात, त्यांना एखादा विनोद जरी सांगितलं तरी त्यांचे तोंड तसेच राहतात, एखादा रडवण्याचा प्रसंग सांगितलं तरी त्यांचे तोंड तसेच राहतात. मग गड्या आपल्याला कळत नाही नेमकं आपलं चुकतंय की त्याचं चुकतंय, काय नेमकी भानगडे काही कळत नाही. काही काही श्रोत्यांचे तर असे हे असतात, इतके सुंदर चेहरे असतात. एक माणूस कीर्तनाला बसला समोर, कीर्तन चालू झालं, कीर्तन चालू झाल्यापासून त्यांना इतकं सुंदर रिस्पॉन्स दिला, वा 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 क्या बात आहे, वा वा वा, टाळ्यामध्येच. हे असं म्हटल्यानंतर काय श्रोता आहे म्हटलं, गड्या काय सुंदर श्रोता असेल, काय सुंदर श्रोता असेल. नंतर कीर्तन झाल्यानंतर मग त्यांच्याजवळ गेलो, म्हटलं बाबा फार लक्ष देऊन तुम्ही कीर्तन ऐकलं. ते मला म्हणे, काय म्हटले महाराज, कळलं का तुम्हाला? कळलं असेल तर पहा, याचा अर्थ तो माणूसच बहिरा होता. लक्षात घ्या. पण कीर्तन मात्र पूर्ण ऐकलं. म्हणजे चेहरा इतका सुंदर असावा की समोरच्या माणसाला सुद्धा आनंद वाटावा आपला चेहरा पाहून. यार काय भरोसा आहे महाराज, लक्षात घ्या. आणि आजच्या युगामध्ये तर माणसानं हसून खेळूनच जीवन जगलं पाहिजे. का बरं? आज दिसलेला माणूस उद्या दिसेल की नाही याची शाश्वती नाही. लक्षात घ्या. बऱ्याच वेळेस माणसं थोडीशी कामामध्ये असतात, धावपळीमध्ये असतात, माणसं सहज बोलून जातात. तो थोड्या वेळानं बोलतो, नंतर फोन करतो, मी जरा कामात आहे, नंतर बोलू आपण, नंतर भेटू आपण. पण लक्षात घ्या, ही सगळी कारणं बाजूला ठेवा. एखादा फोन आला असेल तर 2 वाक्य चांगले बोलून घ्या. एखादा माणूस भेटला असेल तर त्याच्याशी हसून घ्या. अरे नंतरची भेट कोणी पाहिली होती की नाही गड्या, काय सांगता येतं. अरे काल बसलेली विमानात माणसं आज गड्या 242च्या 42 मरतायत. लक्षात घ्या. कोणं पाहिलं होतं की गड्या आमचं विमान लँडच होणार नाही? कोणाला असं स्वप्न तरी होतं का? अरे काय भरोसा. ज्यांना 2-2, 4-4 वर्षानंतर आपल्या मायभूमीला परत येत होते आईवडिलांच्या दर्शनासाठी, आईवडिलांना वाटत होतं की आमचे पोरं आज येणार आहेत, पण काळानं घाला घातला महाराज. नाही बापलेकाची भेट होऊ दिली, नाही मायलेकाची भेट होऊ दिली. त्याच्यामुळे लक्षात घ्या. अरे कधी शेवटचा काळ येईल सांगता येत नाही. मला सांगा, इथं एवढी लोक बसलेत, एखादा माणसानं असा हात वरती करून असं तटस्थ सांगावं की महाराज उद्याचा सूर्य मी पाहिल्याशिवाय मरणार नाही, आहे का कोणी असं? फक्त त्यांना हात वरती करा. मला तर नाही वाटत गडे एखादा माणूस हात वरती करेल. अरे जीवन म्हणजे पाण्यावरचा बुडबुड आहे, पाण्यावरचा बुडबुड. कधी फुटेल सांगता येतं का त्याचं? कधी फुटेल नाही सांगता येत महाराज, नाही सांगता येत. मग लक्षात घ्या, ते जर सांगता येत नसेल, बस भेटलो ना आज आपण, समोरासमोर भेटलो ना, अरे 2 मिनटं तर तुम्हाला एका माणसाशी बोलायचं आहे. काय फरक पडतो हसून बोलायला? काही माणसं छोट्याशा कारणावरून 4-4, 5-5 वर्ष बोलत नाहीत महाराज, 4-4, 5-5 वर्ष बोलत नाहीत. अरे जीवन एवढं हलकं आहे का? जीवन एवढं हलकं नाही. लक्षात घ्या. म्हणून जीवन जगत असताना, लक्षात घ्या, जीवन जगत असताना हसून जगून घ्या. का? लक्षात घ्या. कारण की गेलेल्या वेळेची आठवण येते, ती वेळ परत येत नाही. म्हणून जीवन आनंदात जगून घ्या, हसून जगून घ्या. ह्याच्याशिवाय पर्याय नाही महाराज. म्हणून तो आनंद खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला मिळावा, याच्याकरता माणसानं काय करावं? तर याच्याकरता माणसानं संसारामध्ये जास्त गुरफटून पडू नये. मग त्या आनंदाचा जर आम्हाला तो आनंद पाहिजे असेल तर बघावा आम्ही वारीमध्ये, नाही का? काळ सध्या वारीचा आहे. एक दिवस फक्त आता इथं एवढे बसलेली माणसं आहेत, याच्यापैकी निम्मी माणसं तरी प्रस्थानाला असतील. होते ना त्या दिवशी? होते ना? प्रस्थानाला बऱ्यापैकी लोक असतील याच्यातले. महाराज एका दिवसामध्ये लोकांनी एवढा आनंद घेतला त्या दिवशी प्रस्थानाचा, एका दिवसामध्ये एवढा आनंद घेतला म्हणजे आम्ही तर घेतला बा. एवढा आनंद घेतला की पुढे 27 दिवस तो आनंद मिळतो की नाही माहीत नाही, पण बस तो एका दिवसाचा आनंद वर्षभर पुरेल इतका होता. लक्षात घ्या. जो दिवस येईल ना, आनंद उपभोगायचा असेल तर तुम्हाला संसारामध्ये आनंद उपभोगायला भेटणार नाही. मग आनंद उपभोगायचा असेल तर तो आम्हाला वारीच्या वाटेवर उपभोगायला भेटेल. बस लहान मोठी माणसं असतील, अरे सगळी सारखी आहेत. बस आपण जर कधी गेलात, जीवनाचं खरं जर महत्त्व जाणून घ्यायचं असेल त्या माणसानं वारीमध्ये जावं.
वारीमध्ये जावं. का बरं? आपल्या घरामध्ये आपल्या वस्तू ठेवायला जागा आहे का? एक एक पडवी वाढतच राहते आपली, बरोबर आहे की नाही? ही पडवी झाली का ती पडवी झाली का ती. आपल्या आयुष्याला लागणारे जेवढे काही साधनं आहेत त्या साधनं ठेवण्याकरता आम्हाला आमचं घर कमी पडतं, ते साधनं ठेवण्याकरता आम्हाला आमची शेती कमी पडते. पण खऱ्या अर्थानं आमची जीवन आवश्यक वस्तू किती आहे किंवा आमच्या जीवनाला आवश्यक असणाऱ्या वस्तू आमच्याजवळ किती असाव्या हे शिकायचं असेल तर माणसानं वारीत जावं. काही लागत नाही महाराज. अहो काय आनंद असतो, रात्रभर झोप नाही, दिवसभर चालायचंय, तरी सुद्धा इकडून तिकडून रात्र जर अर्धा डोळा लागलाच तर रात्री 2-2:30 वाजतात लोकांचे भजनं चालू होऊन जातात. बरोबर आहे की नाही? रात्रभर झोप नाही, पहाटे 3 वाजता 4 वाजता टँकरवर जाऊन गार पाण्यानं आंघोळ करायची. न जाणू टँकर जर संपला तर मग काय करायचं? तरी सुद्धा एवढ्या थंडीच्या दिवसात सुद्धा आम्हाला थंडी वाजत नाही. अरे म्हातारे माणसं बस गड्या, आता सध्या तर आपण जर टी व्हीवर बातम्या पाहिल्या, 80-80 वर्षाचे 90-90 वर्षाचे जी माणसं घरी चालू सुद्धा शकत नाही, बस आपल्या उंबऱ्यापासून आपल्या रूमपर्यंत सुद्धा जाऊ शकत नाही, अशी माणसं आज माझ्या पांडुरंगाच्या भेटीला 200-200, 400-400 किलोमीटर चालताय. ही ताकद जर कुणाची असेल तर माझ्या भगवंताची आहे. हा आनंद उपभोगण्यासाठी कधीतरी आम्ही उत्स्फूर्त झालं पाहिजे. मला सांगा, काही लोकांची अशी अपेक्षा असते, महाराज जाऊ आम्ही कधीतरी पंढरपूरला, जाऊ कधीतरी, बस आता पोराचं लग्न झालं की आम्ही पंढरपूरला निघणार, झालं पोराचं लग्न मग आता तरी जाणार. महाराज आता तर घरात पोरगी आली, कसं काय जावं गड्या, जाता येत नाही. दुसऱ्या वर्षी आपण त्यांना म्हणावं जा ना पंढरपूरला, ते म्हणतात आता कसं जावं महाराज, नातू सांभाळायला कोणी नाही, पाहता पाहता वयोमर्यादा संपून जाते, आता मात्र घरात चालवतही नाही. अशा टायमाला असं वाटतं की आता सगळं सेट झालं, आता आपण जायला पाहिजे, पण तोपर्यंत आपले हाडं अपसेट झालेले असतात. मग काय माणसाला जाता येत नाही. लक्षात घ्या, जीवनाचं खरं रहस्यच आहे, जोपर्यंत आम्हाला वाटतं सगळं सेट झालं तेव्हा मात्र सगळं अपसेट झालेलं असतं, म्हणजे सगळं संपलेलं असतं. आम्ही आयुष्यभर जे चालतो, कशासाठी चालतो? आमचं आयुष्य सेटल्ड व्हावं याच्याकरता. सेटल्ड आयुष्य होत नसतं महाराज. ज्या वेळेस आमचं पूर्ण आयुष्य संपून जातं तरी सुद्धा माणसाचं आयुष्य सेटल्ड होत नाही. म्हणून आयुष्यामध्ये बस नाही आम्हाला पायी जायला जमत, त्या दिवशी चिंतन ऐकलं एक, नाही आम्हाला पायी जायला जमत, 27 दिवस नाही चालू शकत, पण माणसानं कमीत कमी शेवटचे 4-5 दिवस तरी चाललं पाहिजे, गेलं पाहिजे पंढरपूरकडे पायी चालत. कारण की त्या भगवान परमात्म्याला सुद्धा कळालं पाहिजे की माझा भक्त किती आतुरतेनं माझ्याकडे येतोय, हे त्याला सुद्धा वाटलं पाहिजे. म्हणून 4-5 दिवस तरी कमीत कमी चाललं पाहिजे. नाही 4-5 दिवस जाणं होत, दशमीला माणसानं गाडी करून का होईना पंढरपूरला गेलं पाहिजे. नाही दशमीला जाणं होत, माणसानं एकादशीला तरी गेलं पाहिजे. नाही एकादशीला जाणं होत, कमीत कमी दुसऱ्याला तरी सांगितलं पाहिजे की ए बाबा अरे तू तरी जाय. इथं माणसं असे आहेत की इथं दुसरा जर निघाला त्याला म्हणता एवढ्या गर्दीत काय येतो का, एवढ्या गर्दीत का देव दिसतो का, एवढ्या, म्हणजे असं सांगणारी लोक आहेत. असं सांगणारी लोक नाहीत की हे गेलं पाहिजे गड्या, गर्दी असो नाही तर काही असो, आपण कधीतरी गेलं पाहिजे पंढरपूरला. लक्षात घ्या, कारण तो भगवान परमात्मा ह्या दिवशी खऱ्या अर्थानं वाट पाहत बसलेला असतो. वाट पाहे उभा
वा, सुंदर. ते नाही वाजवणार, ते बिजी ते म्हणले असतील हा चांगला बोलत होता. ह्या गोष्टी कळायला पाहिजे खरं तर. अरे संगीत ही अशी साधना आहे, अशी साधना आहे ज्या माणसाला आयुष्यामध्ये भगवान परमात्मा लवकर मिळून घ्यायचं आहे त्यानं संगीत शिकावं. हे असं मी नाही सांगत, आमचा वेद सांगतोय महाराज. हा, लक्षात घ्या. म्हणून पहिले तर संगीत फार महत्वाचं. पंढरी शेजारे आल्यानो संसारा भेटी लागी पंढरीनाथा भेटी लागी पंढरीनाथा जीवा लागली तळमळ व्यथा जीवा लागली तळमळ व्यथा भेटी लागी पंढरीनाथा शिनले माझे मन वाट पाहता लोचन वाट पाहता लोचन भेटी लागी पंढरीनाथा. त्या भगवान परमात्म्याच्या भेटीची ओढ खरी अंतकरणात लागली पाहिजे. त्याची ओढ लागली की मग माणूस नाचत त्याच्या गावाला निघत असतो. महाराज जम्मूया दीपा माझी एक पंढरपूर गाव जम्मूया दीपा माझी एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव चला जाऊ काही भोजन चला जाऊ तया काही भोजन मागाया चला जाऊ काही भोजन मागा चला जाऊ तया काही भोजन मागाया विठोबाचा धर्म जागो त्याच चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याच चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो. त्या भगवान परमात्म्याच्या भेटीला जावं आणि त्या भगवान परमात्म्याकडं मागावं. बस देवा काही नको मला, प्रेम बातुके पाठवा. या जगामध्ये माणसाच्या मूलभूत गरजा 3 आहेत. पहिली गरज अन्न, दुसरी गरज वस्त्र आणि तिसरी गरज निवारा. पण या 3ही गोष्टींमध्ये आनंदी राहायचं असेल, या 3ही गोष्टींमध्ये आनंदी राहायचं असेल तर या 3ही गोष्टींमध्ये प्रेम पाहिजे, तर माणूस आनंदी राहू शकतो. नाही तर माणूस आनंदी राहू शकत नाही. फार मोठा बंगला बांधला, फार मोठा बंगला बांधला, गड्या 2-4 मजल्याचा बंगला आहे, पण त्या बंगल्यामध्ये जर नवरा बायकोचं पटत नसेल तर तो निवारा असून सुद्धा माणसाला तिथं जाऊ वाटत नाही. महाराज जेवायला पंचपक्वान्न आहे, रोजचे पंचपक्वान्न जेवायला आहेत, पण वाढणारी जर प्रेमानं वाढत नसेल तर ते पंचपक्वान्न सुद्धा खाऊ वाटत नाहीत. महाराज घालायला चांगले चांगले कपडे आहेत, रोज गड्या लोकांमध्ये जायचे, पण लोक जर आपल्याकडे पाहताना प्रेमानं पाहत नसतील तर ते चांगले कपडे सुद्धा माणसाला काही कामाचे नाही. म्हणून लक्षात घ्या, जीवनाची खरी गरज जर काय असेल तर ती प्रेम आहे. आणि ते प्रेम माणसाला मिळावं अशी अपेक्षा माणसानं 2च जणांकडनं ठेवावी. एक, या जगामध्ये तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करणारे साधू संत आहेत. दुसरे, या जगामध्ये तत्व आहे, ते तत्व म्हणजे आई वडील आहेत.
यांच्या पलीकडे जाऊन जीवनामध्ये निस्वार्थ प्रेम करणारे या जगामध्ये दुसरं कोणीच नाही महाराज. आपल्याला फक्त वाटतं हे माझे ते माझे ते माझे, काही खरं नाही महाराज. हो, तुम्ही कितीही प्रयत्न करा दुसऱ्याला आपलं करायचं, प्रयत्न करू शकता, पण तो दुसरा आपला होईलच याच्यात काही शाश्वती नाही. म्हणून नाथ महाराज सांगतात, बाबा हो, या जगामध्ये शेवटी काही झालं तरी कोणीच नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगे सोय रे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाची सखी सोय रे. मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील जागे दोरे. नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. नाही रे, नाही कुणाचे कोणी. अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. नाही कुणाचे कुणी महाराज. या जगामध्ये निस्वार्थ प्रेम करणारे आई वडील आणि साधू संत, याच्या पलीकडे तिसरा वर्ग नाही निस्वार्थ प्रेम करणारा. म्हणून ही प्रेमाची व्याख्या आम्हाला खऱ्या अर्थानं आमच्या समोर जर कोणी मांडली असेल, बरेचसे लोक आहेत इथं. लहानपणापासून आम्ही एक प्रार्थना शाळेमध्ये म्हणत आलो, खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे. किती लोकांची पाठ आहे माहिती आहे ना? अरे झोपले का? पाठ आहे ना? मला असं वाटत नाही की इथं बसलेल्या एखाद्या माणसाची तरी ही पाठ नसेल असं. सगळ्या लोकांची पाठ आहे, सगळी लोक लहानपणापासून ऐकतात. पण आकाश महाराज, जेवढी यांची ही प्रार्थना पाठ आहे तेवढीच तिच्याकडे यांची पाठ आहे. म्हणजे आम्हाला काही तिच्याशी काही घेणं देणं नाही. लक्षात घ्या, हे फक्त म्हणण्यापुरतं आहे, म्हणण्यापुरतं आहे. लक्षात घ्या, ही प्रार्थना ज्यांनी रचली, या प्रार्थनेचे रचेते खऱ्या अर्थानं कोण? साने गुरुजी. साने गुरुजी प्रेमाची व्याख्या सांगितली साने गुरुजींनी. का सांगितली? याचं कारण असं आहे, साने गुरुजींच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं प्रेम होतं. ते प्रेम प्रतिपादन करण्यासाठी खऱ्या अर्थानं त्यांनी ही कविता रचली. काय झालं, साने गुरुजी लहान होते. लहान असताना साने गुरुजी पहिल्यापासून हुशार. साने गुरुजींना श्याम हे नाव होतं. श्याम लहानपणापासून हुशार होता. हुशार पोरगा आहे, पुढे चालून काहीतरी शिकेल या आशयानं खऱ्या अर्थानं आईवडिलांनी असं ठरवलं की याला पुढे शिकवायचं. पुढे शिकवण्याकरता काय करायचं, याला पुण्याला पाठवलं पाहिजे. पुण्याला पाठवण्यासारखी परिस्थिती नाही, तरी सुद्धा इकडून तिकडून पैसा गोळा करून श्यामनं पहिलेच सांगितलं, आई तुझी तब्येत बरोबर नसते आहे, मला असं वाटतं माझ्या शिक्षणापेक्षा तुझ्या तब्येतीची काळजी करायला मी इथं पाहिजे. त्यावेळेस आईनं सांगितलं, श्याम अरे मी तुझ्या आयुष्याला थोडी पुरणार आहे बाळा, तू शिक्षण घेतलं पाहिजे, तू मोठा झाला पाहिजे, याच्याकरता तू इथं राहू नको, तू शिक्षण घेण्याकरता पुण्याला जा. पुण्याला शिक्षण घेण्याकरता साने गुरुजी निघाले. श्याम निघाला. लहानसं वय 5वीच्या वर्गामध्ये श्याम आहे. पुण्याला आले. शाळा सुरू झाली.
शाळा सुरू झाल्यानंतर आईला श्यामला अजून एक भाऊ होता, त्याचं नाव पुरुषोत्तम. 3-4 महिन्याचं वय असेल त्याचं. आई आजारी पडली. श्याम तिकडे शिकतोय. एक दिवस रात्री श्याम झोपल्यानंतर त्याच्या स्वप्नामध्ये अनुचित घटना आली. बस आईची आठवण आली. श्यामला आता काय राहावेना. श्यामनं विचार केला, कुठल्याही परिस्थितीत आता मी माझ्या आईजवळ गेलं पाहिजे. पण परिस्थिती आडवी आली महाराज. त्याच ठिकाणी परिस्थिती आडवी आल्यानंतर श्यामनं काय करावं काय न करावं, अरे मी गेलं पाहिजे ही गोष्ट जरी खरी असली तरी सुद्धा माझी परिस्थिती अशी आहे की मला गावाकडं जाण्यासाठी मला पैसे नाही. अरे भाड्यापुरतं तरी पैसे असते तरी मी माझ्या गावाला गेलो असतो, पण काय करावं, जायला भाडं लागतं 4 रुपये, माझ्याकडे तर 2च रुपये. शेजारी एक मित्र होता, मित्राला परिस्थिती सांगितली, असा विषय माझ्या मनामध्ये, मला स्वप्नामध्ये रात्री अनुचित घटना दिसली, मला चिंता वाटते माझ्या आईची, म्हणून मला असं वाटतंय मी घरी गेलं पाहिजे. मित्रानं सांगितलं, अरे मग तुला जर घरी जावं वाटतंय तर तू गेलं पाहिजे गड्या, तुला जर घरी जावं वाटत असेल तर तू गेलं पाहिजे. त्यावेळी श्यामनं आपली परिस्थिती सांगितली, अरे मला घरी जावं वाटतं मला घरी जावं, पण काय करावं म्हटले, काय करावं, परिस्थिती आडवी येते, पैसे नाही खिशामध्ये, पूर्ण भाडं निघेल इतके पैसे नाही माझ्याकडे, 2च रुपये आहेत, भाड्याला 4 रुपये लागत आहेत, 2 रुपये कमी पडत आहेत. मित्रानं खिशामध्ये हात घातला, 1 रुपया त्याच्याकडे होता, 1 रुपया घेतला, आपल्या मित्राच्या हातावर टेकवला, साने गुरुजींच्या हातावर टेकवला, श्यामच्या हातावर टेकवला. श्यामनं तो 1 रुपयाचा शिक्का पाहिला, बस आता 3 रुपये झाले, कुठून तरी अजून 1 रुपया जमा व्हावा ह्या आशयानं सगळ्या बस स्टॉपवर फिरतोय. अरे कोणी देतं का रे 1 रुपया, मला माझ्या आईला भेटायला जायचं आहे, मला माझ्या मनामध्ये अनुचित घटना घडली आहे, मला माझ्या आईचं दर्शन घेण्यासाठी जायचं आहे, 1 रुपया भाड्यासाठी कमी पडतोय, कोणी देतं का रे, 1 रुपया कोणी देतं का. पण एवढ्या गर्दीमध्ये 1 रुपया देणारा माणूस काय श्यामला भेटला नाही. शेवटी शेवटची बस होती, रात्रीची शेवटची बस होती. कंडक्टरनं सांगितलं, चला चिपळूण, शेवटची बस आहे, याच्यानंतर परत बस नाही. श्यामनं विचार केला, ही जर बस निघून गेली तर मी आजही माझ्या गावाला जाऊ शकत नाही. कसा तरी श्याम त्या बसमध्ये चढला, मागच्या सीटावर गेला, बसला श्याम. तिकीट मास्टर जो होता कंडक्टर, तो तिकीट करत श्यामजवळ आला. श्यामजवळ आल्यानंतर श्यामला विचारलं, हे कुठं जायचं रे पोरा. श्यामनं सांगितलं, मला माझ्या गावाला जायचं, तिकीट काढ. त्यानं सांगितलं, कंडक्टर साहेब पैसे आहे तो माझ्याकडे, पण 1 रुपया कमी पडतोय हो, 1 रुपया. अरे पैसे नाही तर गाडीत कशाला चढला, खाली उतर, पहिले गाडीतून खाली उतर, असं सांगायला लागले. बाचाबाची सुरू झाली, पोरगा रडायला लागला. शेजारीच एक माणूस बसलेला होता, त्यानं सांगितलं, हो कंडक्टर साहेब, अहो एवढ्या रात्री त्या पोराला कुठं उतरवताय, त्या पोराला, हां त्याच्याकडे जेवढे पैसे असतील तिथपर्यंतचं तिकीट काढा, तिथपर्यंतचं जर तिकीट द्या तुम्ही त्याला, तिथपर्यंतचं तिकीट द्या. असं म्हटल्यानंतर त्या कंडक्टरनं 3 रुपयाचं तिकीट दिलं. म्हटले, तुला पूर्ण चिपळूणपर्यंत नेणार नाही, लक्षात घे, 5 किलोमीटर अलीकडे उतरवेल. तो म्हटला, चालेल, हरकत नाही, तिथून मी पायी जाईल, पण मला तिथपर्यंत तरी गाडीमध्ये घ्या. असं म्हटल्यानंतर त्याला गाडीमध्ये घेण्यात आलं. चिपळूणच्या मागे आले 5 किलोमीटर. रात्रीची वेळ आहे, किरण अंधार आहे, रातकिडे किरकिर करायला लागले. अशा वेळेस 5वीचं म्हणजे 11 वर्षाचा श्याम घनदाट जंगलामध्ये सोडला महाराज. घनदाट जंगलामध्ये सोडल्यानंतर आपल्या आईला भेटण्याकरता श्याम तिथून पायी निघाला. रस्त्यानं जाता जाता स्मशानभूमी लागली. स्मशानभूमीमध्ये एक प्रेत जळते. घाबरला श्याम, पण त्यानं त्या भीतीवर मात केली. अरे मला माझ्या आईला भेटायला जायचं आहे. अशा वेळेस श्याम घरी पोचला. घरी पोचल्यानंतर पाहिलं, तुळशी वृंदावनामध्ये एक दिवा पेटतोय. आपला बाप आपल्या ओट्यावर गुडघ्यामध्ये डोकं घालून बसलेला आहे. 3-4 महिन्याचा पुरुषोत्तम आहे. खाली आहे तो, रडतोय तो, त्याला घ्यायला कोणी नाही. त्यावेळेस श्यामनं त्याला उचललं आणि अरे का रडतोय, आई कुठं गेली. त्यावेळेस बापाचे डोळे उघडले. बापाचे पाणावलेले डोळे पाहिले. श्यामनं बापाला विचारलं, बाबा का बरं रडताय तुम्ही, काय झालं असेल तुम्हाला, का बरं रडताय तुम्ही. असं विचारल्यानंतर
बापानं घडलेला वृत्तांत सांगितला. श्यामनं सांगितलं, बाबा माझी आई गेली आणि तुम्ही मला सांगितलं सुद्धा नाही मला. अरे बाळा, तू तर एवढा लांब होता ना, तू कसा येणार, म्हणून तुला नाही सांगितलं. पण तू कसं काय आला? श्यामनं घडलेला वृत्तांत सांगितला. रात्री स्वप्नामध्ये अनुचित घटना घडली म्हणून मी या ठिकाणी आलो बाबा, म्हणून आलो. ऐकल्यानंतर पुरुषोत्तमचे बाबा, श्यामचे बाबा रडू लागले. दशक्रिया विधीचा दिवस आला. दशक्रिया विधीची पूजा सुरू झाली. पिंड ठेवण्यात आला. काही झालं तरी पिंडाला काग स्पर्श होईना. अरे हा जातोय पाणी सोडतोय, तो जातोय पाणी सोडतोय. काय इच्छा अपूर्ण असेल याचा विचार करतायत, पाणी सोडतायत, पण पिंडाला मात्र काग स्पर्श होत नाही. शेवटी श्यामची मावशी उठली, पिंडाजवळ गेली, हातामध्ये पाणी घेतलं. फिरवण्या अगोदर संकल्प सोडला, ताई तू गेली ताई, पण काळजी करू नको. तुझा 4 महिन्याचा असणारा श्याम, त्याला मी, तुझा 4 महिन्याचा असणारा पुरुषोत्तम, त्याला मी माझ्या पोरासारखं जपेल. त्याला कुठल्याही प्रकारची कमतरता भासू देणार नाही. आणि त्या मावशीनं त्या पिंडाला पाणी सोडलं. महाराज पाहता काय, कावळा आला. आत्तापर्यंत जो कावळा दिसत नव्हता तो कावळा आला. नुसता कावळा आला नाही हो, कावळ्यानं त्या पिंडाला शिवलं. लक्षात घ्या. अरे आई मेली आहे, तरी सुद्धा तिच्या चित्तामध्ये तिचं आयुष्य नाही तर तिच्या पोराचं आयुष्य आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये सांगतात, लेकुराचे हिता, लेकुराचे हित, लेकुराचे हिता, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित. वाहे माऊलीत तीता, वाहे माऊलीत तीता, ऐसी कळवळ्याची दाटी रात, ऐसी कळवळ्याची दाट, ऐसी कळवळ्याची दाटी, ऐसी कळवळ्याची दाट. वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त. ऐसे कळवळ्याची झाली, ऐसे कळवळ्याची झाली, ऐसी कळवळ्याची झाली, ऐसी कळवळ्याची. गेलेली आई, मेलेली आई, तरी सुद्धा विचार कुणाचा असेल तर आपल्या मुलाचा आहे. लक्षात घ्या, आपल्या मुलाचा आहे की माझ्या मुलाचं काय होईल. बस तू सोडलंस ना पाणी, तू दिलं ना मला वचन की माझ्या पोरासारखं सांभाळेल. आत्ता मी मुक्त व्हायला मोकळी झाले, आत्ता मी मुक्त होईल. लक्षात घ्या, एवढी माया आपल्यावर जर कोण करत असेल तर एवढी माया फक्त आईच करू शकते या जगामध्ये, दुसरं कोणी करणार नाही. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. या समाजामध्ये तसे अनेक वर्ग पडतात. कळवळणारा वर्ग आहे, मळमळणारा वर्ग आहे,
जळजळणारा वर्ग आहे. लक्षात, सगळ्या प्रकारचे आहेत. मळमळ झाली तर उलटी करून माणूस मोकळा होतो बरं का. कळवळ करणारे आई वडील आणि साधू संत हे दोघंच असतात, पण जळजळ करणारे जास्त लोक असतात. बघा तुम्ही समाजात एखादा माणूस पुढे निघाला ना, एखादा माणूस सामान्य बिचारा सामान्य बस पुढे निघाला ना माणूस, मग म्हणता हा यानं लय कष्टानं कमवलं. अरे त्याचे कष्ट तुला कसे दिसणार आहे गड्या. समाजात यशस्वी माणूस पाहिला की लोक म्हणतात त्याचं प्रारब्ध चांगलं आहे. लक्षात घ्या, यशस्वी माणसाचं प्रारब्ध चांगलं असे म्हणणारे जे लोक असतात त्यांनी त्याचं कष्ट कधी पाहिलेलं नसतं, म्हणून ते म्हणतात की याचं नशीब चांगलं आहे. अरे त्यानं नशीब त्याच्या हातानं त्यानं कष्टानं घडवलेलं आहे ते नशीब, म्हणून तो यशाच्या शिखरावर आहे आज. लक्षात घ्या, सहज लोक म्हणून जातात की शून्याला किंमत नाही. बरोबर की नाही? शून्याला काही किंमत आहे? किंमत नाही शून्याला. पण शून्याची किंमत त्याला विचारा ज्यानं शून्यातून विश्व निर्माण केलं, त्याच्या शून्याला किंमत आहे. लक्षात घ्या. म्हणून ह्या गोष्टी समाजाला कळणं फार महत्वाचं आहे. म्हणून हे जळजळ करणारे यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नये महाराज. नाही, आपण आपल्या मार्गाने चालत राहावं. आज मी मगाशी सांगून गेलो, आज तुम्ही एखाद्यासाठी चांगलं करताय, एखादी गोष्ट त्याच्या विरोधात केली की लगेच जळजळ चालू होते त्याची. किंवा जळजळ कोण करतं माहिती आहे का? एखाद्या माणसाची बरोबरी करता आली नाही की मग जळजळ चालू होते. एखाद्या माणसाची बरोबरी जिथं करता येत नाही, मग ती पैशानं असू द्या, विचारानं असू द्या, कलेनं असू द्या, कोणत्याही प्रकारानं असू द्या, मग त्याची बदनामी करायला सुरुवात होते. तोपर्यंत नाही होत. जोपर्यंत तो आपल्या मागे आहे तोपर्यंत सगळं ठीक आहे. एक पाऊल पुढे टाकू द्या, एकच पाऊल पुढे टाकू द्या, लोकांना सहन नाही होत महाराज. म्हणून लक्षात घ्या, हे लक्ष द्यायचं नसतं. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती, पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व ही साहे. अरे आपल्या उदरामध्ये आपल्या पोराचं ओझं वागून एवढं मोठं करते, या सगळ्या उपमा आई आपल्या मुलासाठी करते. आणि म्हणून त्या आईचे खऱ्या अर्थानं आपल्यावर उपकार असतात. तर जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, ज्या पद्धतीनं आईचे आमच्यावर उपकार आहेत त्याच पद्धतीनं त्या साधू संतांनी सुद्धा आमच्यावर उपकार करावे आणि त्यांच्या उपकाराची जाणीव आम्हाला असावी. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे माझे माझे, तुका म्हणे माझे म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे माझे, तुका म्हणे माझे तुका म्हणे माझी, तुका म्हणे माझी, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे. तुम्हा बरी बोल, तुम्हा संता, तुम्हा तुम्हा संता, तुम्हा संता बरी बोल, तुम्हा संता बरी बोल, तुम्हा संता बरी बोल. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती, करी लाभावी न प्रीती, ऐसी
हरी जय जय हरी जय जय हरी विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई हरी जय जय हरी जय जय हरी हरी जय जय विठोबा रकुमाई विठोबा विठोबा रकुमाई जय जय विठोबा रकुमाई